सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा पोलीस ठाण्या हद्दीतील विटा शहरातील कराड रोड विवेकानंद नगर येथून इमारतीच्या पार्किंगमधून होंडा कंपनीची शाईन मॉडेल ही मोटारसायकल कोणी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची फिर्याद विटा पोलीस ठाण्यात विटा शहरातील चंद्रकांत नरसय्या गजेली सध्या राहणार विटा संभाजीनगर यांनी दिली। या फिर्यादीवरून विटा पोलीस ठाण्यात सदर अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला, तर दुचाकी चोरीचं प्रमाण वाढत आहे लक्षात घेता सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे व अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम, विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांनी विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांना या चोरीचा छडा लावण्याचा आदेश दिला। या आदेशानुसार विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांनी विटा पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकास या मोटारसायकल चोरीचा तपास करण्याच्या सूचना दिल्या। या अनुषंगाने विटा गुन्हा प्रकटीकरण पथकातील अंमलदार हेमंत गुलाबराव तांबेवाग यांनी गोपनीय माहिती मिळाली की विटा शहरातील दुचाकी चोरीचा प्रकार हा सातारा येथील अभिषेक मल्लाप्पा हावळेकर या संशयिताने केला आणि तो विटा येथील ग्रामीण रुग्णालय येथे येणार असल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण पथकातील तांबेवाग यांना मिळाल्यानंतर गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार सह पोलीस फौजदार संभाजी महाडिक, हेमंत तांबेवाग, महेश संगपाळ, उत्तम माणिक, प्रमोद साखरपे, दिग्विजय कराळे, संभाजी सोनवणे, महेश देशमुख, अक्षय जगदाळे या पथकाने सदर गोपनीय मिळालेल्या माहितीनुसार त्या ठिकाणी सापळा रचून वरील नावाचा आरोपी ताब्यात घेऊन त्याला या पथकाने त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली, पण पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने सदर ही मोटारसायकल मीच चोरली असल्याचं विटा पोलिसांना सांगितलं। यावेळी पथकाने आणखी काही गाड्या चोरल्या आहेत का या अनुषंगाने कसून व कौशल्यपूर्ण त्याच्याकडे तपास केल्यानंतर त्याने पिंपरी चिंचवड व सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून काही दुचाकी मोटारसायकल चोरी केल्याची कबुली विटा पोलीस ठाणे पथकातील टीमला दिली। सदर या संशयित चोरट्याकडून 9 मोटारसायकली जप्त करण्यात आल्यात, जवळपास 3,25,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ही दमदार कामगिरी विटा पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाने विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा गुन्हा उघडकीस आणला। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।